घर चालतं, सगळं मॅनेज होतं, तरी सुद्धा मनामध्ये एकच गोष्ट येते की पैसे अजून पुरतच नाही. दर महिन्याला पगार तर येतो, पण तो पगार EMI आणि बिल्स मध्ये खर्च होतो. घर तर प्रत्येक महिन्याला चालतं, पण मनामध्ये ते समाधानच राहत नाही, कारण पैसा हा कासवासारखा येतो आणि ससासारखा जातो सुद्धा. आणि ह्यामुळे सेव्हिंग राहत नाही आणि एखादी एमर्जन्सी जर आली तर माणूस पॅनिक होतो. जर एखादी गोष्ट घ्यायची इच्छा झाली तर आपण घेऊ शकत नाही, कारण बजेटच अलाव नाही करत. इथे प्रॉब्लेम पैसे कमी असण्याचा नाही, इथे प्रॉब्लेम आहे की पैसे फक्त खर्चासाठी वापरले जात आहेत, ग्रोथसाठी नाही. आणि हळूहळू आपल्याला कळायला स्टार्ट होतं की पैशाचा प्रॉब्लेम हा कधीच संपणार नाही जोपर्यंत तुमची इन्कम वाढणार नाही. आणि खर्च हा इन्कम पेक्षा एक पाऊल पुढे असतो. लाईफस्टाईल वाढते, जबाबदाऱ्या वाढतात, पण इन्कम मात्र तिथंच अडकून राहिलेले असते आणि ह्यामुळे मनामध्ये एक कमतरतेची फिलिंग जाणवते. आता याचा उपाय खर्च कमी करणं नाही तर इन्कम वाढवणं आहे, पण जास्त काम करून नाही तर स्मार्ट स्किल शिकून. आज जितके पण लोक लाखो रुपये कमवत आहेत ते फक्त एकाच पगारावर डिपेंडेंट नाही आहेत, ते डिजिटल स्किल शिकलेले आहेत, जसे की कॉन्टेंट क्रिएशन, कॉपी रायटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग. ही अशी स्किल्स आहेत जे तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायला मदत करतात. रोज फक्त 1 तास पुरेसा आहे तुझे पूर्ण डिरेक्शन चेंज करण्यासाठी. आता स्वतःला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचार, आज जर तुझं घर चालत असेल तर उद्या चालेल की नाही याची खात्री आहे का? जर आन्सर नो असेल तर लगेच या रीलला सेव्ह कर, मला फॉलो कर आणि कमेंटमध्ये जर तू रेडी टाईप केलास ना तर मी तुला शिकवेन की तू सुद्धा ऑनलाईन इन्कम सोर्स कसं बिल्ड करू शकशील. थँक्यू सो मच.